छप्पन झाले पाहिजे बरं, कारण हे लीला आपण पुढे ऐकतोय. भगवान श्रीकृष्णांनी 8 दिवस जेवण केलं नव्हतं, 7 दिवस जेवण केलं नव्हतं आणि एका दिवसात भगवान श्रीकृष्ण 8 वेळा जेवण करायचे, म्हणून 56 भोग लागतात प्रभूंना. तर ते कशी कथा काय आहे ते पुढे ऐकू. तसं तर काल मी सांगायचं विसरले होते की आज सगळ्यांनी हिरवे कपडे घालून या, पण न सांगता बऱ्यापैकी घालून आलात, म्हणजे कुठं ना कुठं मन मॅच व्हायला लागले आपले. आता भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण कथा काल आपण श्रवण केलं की भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला का प्रागट्यकरण झालं? तुम्ही बोलता का बरं? आज 5वा दिवस आला, तुम्हाला बोला बोला म्हणून मला गप्प बसायची वेळ आली, तरी तुम्ही काय बोलत नाही. भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्यकरण झालं का जन्म झाला? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण ईश्वराचा कधीच जन्म होत नसतो. रामायणामध्ये आपण ऐकले तर काय म्हणले की भय प्रगट कृपाला दीनदयाला कौशल्या हितकारी. जने प्रगट कृपाला म्हटलं नाही, भय प्रगट कृपाला, कारण ईश्वराचा कधीच जन्म होत नाही. आणि जन्माला येण्याच्या आधी बालरूपामध्ये येण्याच्या आधी भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपामध्ये देवकीला आणि वसुदेवांना दर्शन दिलं होतं. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गेले, काल नंदोत्सव झाला. आज प्रभूंच्या बाललीलांचं श्रवण करायचं आपल्याला. नंदोत्सवामध्ये काल आपण पाहिलं की आपण तर फक्त नाचलोच. काल नंदोत्सवामध्ये तर असं झालं, भागवत महापुराणामध्ये वर्णन येतं की नंदोत्सव करताना नंदबाबांना काही गोपाळांनी सजावलं. नंदबाबांना सांगितलं की तुम्ही नटून थटून या, तुम्हाला आता लेकरू झालंय. नंदबाबा म्हणतात मी 90 वर्षाचा आहे, मी म्हातारा आहे, आता मला नटवताय का तुम्ही? आता नटवताय का तुम्ही मला? तरी सगळ्या गोपाळांनी, बालगोपाळांनी, सगळ्या गोकुळवासियांनी मिळून नंदबाबांना नटवलं. आणि असं नटवलं की नंदबाबा 90 वर्षाचे वाटतच नव्हते. आता नंदबाबांना नटवला आणि नटवल्यानंतर नंदबाबा बाहेर गेले भगवान श्री, कारण नंदबाबांनी आणखी कृष्णांचं मुखकमल पाहिलेलं नव्हतं आणि आणखी मुखकमलाचं दर्शन घेतलेलं नाहीये. व्याकुळ होता की प्रभूंचं दर्शन कधी होणार, कधी भेटतील प्रभू. आता घाईघाईत गेले, धावत धावत गेले, प्रभूंच्या दर्शनासाठी जाणार. तितक्यात काही गोपाळ आडवे आले. त्यांनी काय केलं माहिती आहे का? दह्याचा आणि दुधाचा मटका घेतला आणि नंदबाबाच्या अंगावर उमडला. सगळे दही दही दूध दूध झाले नंदबाबा. आता नंदबाबा त्यांना शिवा द्यायला लागले. एकतर मला नटवलं, थटवलं, मी सांगितलं होतं मला नटायचं नाही, आणि नटवलं तर आता अवस्था माझी अशी केली की मला परत तुम्ही त्याच अवस्थेमध्ये नेऊन ठेवलं. आता मी माझ्या मुलाचं दर्शन कसं करणार, बघू कसं मी माझ्या मुलाला. आता हे बघा, नंदोत्सव प्रारंभ केला का नाही, तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर स्वास्ती वाचन झालं. स्वास्ती वाचन झाल्यावरती नंदबाबांनी हजारो गायी दान दिल्या, हजारो गायी दान दिल्या. आता बघायला एक गाय भेटत नाही आम्हाला घरामध्ये. हजारो गायी दान दिल्या, धान्याचे पर्वत ना पर्वत दान दिले. कशामुळं? भगवान श्रीकृष्णांचं प्रागट्यकरण झालं म्हणून. आनंदोत्सव नंदोत्सव केला. आता काही दिवसांनी मग लगेच लक्षात आलं नंदबाबांच्या की मी कंसाला कर द्यायचं विसरलो, इन्कम टॅक्स. त्याही काळात होता, हे काय आताच नाही. इन्कम टॅक्स द्यायचं विसरलोय. मग नंदबाबा इकडे गेले कंसाकडे, मथुरेला. आणि मथुरेला गेल्यावरती नंदबाबांनी काय केलं, आधी गेले, तिथे गेल्यावर कंसाला ते इन्कम टॅक्स दिला, कर भरला, आणि येताना परत वासुदेवांची भेट झाली. आता वासुदेव विचार करायला लागले की मी याच्या घरी माझ्या लेकराला सोडून आलोय, माझं लेकरू लहान आहे आणि हा माझ्या लेकराला मोकळं सोडून आला इकडं, काय करणार? मग चिंताग्रस्त झाले. आणि वासुदेवांची भेट झाल्यावर वासुदेव म्हणतात नंदबाबांना की मी तज्ञ आहे कशाचा, मला हे ब्लॅक मॅजिक वगैरे हे कसं उतरवायचं हे सगळं कळतं मला चांगलं, आणि पंचांगाचा मी तज्ञ आहे, असं जेव्हा बोलले तेव्हा वर्णन केलंय की पंचांगाचा तज्ञ असं म्हणल्यावरती नंदबाबा म्हणतात की आता काय होणार आहे मला सांगा. असं जेव्हा विचारलं नंदबाबांनी, विचारल्यावरती नंदबाबाला सांगतायत वासुदेव की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. कुठे? गोकुळामध्ये. का?
कारण तिथे कान्हावरती तुझ्या लेकरावरती संकट येणार आहे. इकडे कंसाने मथुरेत इथे गोकुळामध्ये पाठवलं पूतनाला. पूतना अर्थ काय माहिती आहे का? पूतना, जिला लेकरं आवडत नाहीत तिला पूतना म्हणतात. तसं तर आपल्या इथं पण बऱ्याच पूतना आहेत, म्हणजे आपल्या गावात नाही, असतात अशा. पूतना जिला लेकरं आवडतच नव्हते ती म्हणजे पूतना. तिच्या स्तनांमध्ये विष भरवलं आणि तिला पाठवलं भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी. ती इतकं सुंदर रूप धारण केलं तिने, जसं का अप्सराच. तिला पाहणारा व्यक्ती मंत्रमुग्ध व्हायचा. यांचे ब्युटी पार्लर फिके पडायचे, एवढं सुंदर तिचं मेकअप केलं होतं. बघितल्यावर असं वाटत होतं की साक्षात माता लक्ष्मीच आली आहे. आणि मग ती आली, गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये ती आली आणि आल्यावरती डायरेक्ट नंदबाबांच्या घरी गेली. जशी ती नंदबाबाच्या घरी गेली, यशोदा मैयाला म्हणते, ओळखलं का नाही ग मला? आता यशोदा मैया विचार करायला लागली, मी तर हिला कधी पाहिलं नाही, काही नाही, ही मला डायरेक्ट कशी म्हणते ओळखलं का? पूतना म्हणते, मी तुझी लांबच्या 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 मावशीच्या पोरीच्या पोरीची मावशीची बहीण. कळालं का? मलाही नाही कळालं, पण ती अशीच बोलली. आता तिने जसं असं सांगितलं, इकडे यशोदा मैया म्हणलं आता ओळख नाही असं बोलल्यावरती नाराज होईल, म्हणून यशोदा मैयांनी काय केलं, पूतनाला म्हणलं, अगं अच्छा तू आलीस नाहीये, आपण बसूया, नंतर आपण बोलूया चांगलं. तिकडं पूतना म्हणते की कान्हा कुठं, तुझा लल्ला कुठं आहे? आता जसं ती बोलते लल्ला कुठं आहे, यशोदा मैया सांगतात की तो बघ तिथे पाळण्यामध्ये झोपलाय. प्रभू झोपलेले नव्हते आणखी. आता जशी पूतना प्रभू जवळ जाते का नाही, पूतना प्रभू जवळ गेली की प्रभू डोळे बंद करून घेतात. आता बऱ्याचशा टीकाकारांनी याच्यावर टीका केलेल्या आहेत. काही म्हणतात की प्रभूंनी डोळे बंद का केले, कारण प्रभू म्हणतात की मी दुष्टांचा संहार करायला आलोय आणि मी दुष्टांचा संहार करण्याआधी मी माझ्या इष्टांचं स्मरण केलं पाहिजे. काही टीकाकारांनी टीका केली की प्रभू विचार करतात, मी आता लहान बाळ आहे, शिशू आहे, मला आणखी जास्त दिवस पण नाही झाले आणि ही पूतना मला मारायला आली आणि ते पण स्तनांमध्ये विष टाकून मला मारायला आली आणि मी तर लहान आहे. तसे प्रभू लहान नाही आहेत, हे सगळं ब्रह्मांड त्यांच्या गर्भामध्ये, पण अवस्था बाल आहे. म्हणून प्रभू डोळे बंद करतात आणि महादेवांचं स्मरण करतात की प्रभू विष प्यायचं काम तुमचं आहे का, कारण समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल निघालं होतं तेव्हा विष तुम्ही प्राशन केलं होतं. आता हेही विष तुम्ही प्राशन करा, दूध मी पेल, विष तुम्ही पिऊन टाका. बऱ्याच अशा टीका केल्या. आता जसे पूतनाने प्रभूंना हातात घेतलं आणि स्तनपान करायला लागली, प्रभूंनी आधी तर तिचं सगळं ते विष ओढून घेतलं आणि जसं सगळं विष ओढून घेतलं तसे प्रभू तिचे प्राण ओढायला लागले आणि प्रभू तिचे प्राण ओढायला लागले की ती ओरडायली, ओरडते, चिरकते, धावायली, ओरडायली, इकडं तिकडं पळायला लागली. धावत धावत तिने तिचं अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं आणि अकराळ विक्राळ स्वरूप धारण केल्यावरती राक्षस तिचे राक्षसाचे आवाज, डेंजर असं वातावरण, तिने असं रूप धारण केलं. 5 कोस म्हणजे 35 फूटची होती पूतना. आता एवढी मोठी पूतना प्रभूंना घेऊन गेली, धावते, प्रभू तिचे प्राण ओढायला लागले, धावायली गेली, पळता जाता जाता पडली, प्रभूंनी तिचा प्राण घेतला, जीव गेला पूतनाचा. आता यशोदा मैया विचार करायला लागली की गेला कुठं कान्हा, पाहिलं तर घरात नाही, पाहिलं तर एक राक्षसीनी दिसतीये. सगळे बाळ गोपाळ म्हणतात की कान्हाला तर राक्षसीनी नेलंय. सगळे गोकुळवासी पूतना जवळ गेले. तिथे भगवान श्रीकृष्ण तिच्या अंगावरती खेळताना दिसले आणि खेळत असताना पूतनाच्या शरीरावरती चढायला त्या गोकुळवासियांना सीडी लावायला लागले. विचार करा किती मोठी पूतना असेल. तिच्या अंगावरती चढून प्रभूंना खाली उतरवलं. तर सगळे विचार करायला लागले, टीका करायला लागले, एवढी मोठी पूतना, एवढी मोठी राक्षसी मेली कशी काय. एक गोपाळ येतो आणि म्हणतो, यशोदा मैया पूतना नाही का तुझ्या लल्लाला घेऊन पळत होती, पळता पळता तिच्या पायाला ठेच लागेल, ती पडली. यशोदा मैया म्हणते, बावळटा, एवढी मोठी पूतना, एवढूशा दगडाने तिला काय ठेच लागणार.
टीका केल्या, काही टीका केल्या. एवढ्यात नंदबाबा आले मथुरेवरनं परत. नंदबाबा परततायत. नंदबाबा बघतायत तर पूतना दिसायली. हायवेच बंद झाला, तिचं शरीर एवढं होतं आणि ती हायवेवरच मेली. आता करायचं काय? पूतना इतकी मोठी. नंदबाबा विचार करतात, खरंच वासुदेवांनी खरंच सांगितलं होतं, तो ज्योतिष तज्ञ आहे, त्यांनी सांगितलं आणि हे खरंच झालं की पूतना इथे आली आणि पूतनाने माझ्या बालकाला घेतलं, पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तर जसा असा विचार केला नंदबाबांनी. आता हे बघा, लहान लेकरांना जेव्हा नजर लागते का नाही, तेव्हा लहान लेकरांची नजर कशी काढायची भागवत महापुराणात हे सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी दररोज कुणी ना कुणी राक्षस यायचे, ते आपण पुढे बघणार आहे. रोज कुणी ना कुणी राक्षस यायचे. मग ते राक्षस त्यांना जेव्हा प्रभूंना नजर लागायची तेव्हा यशोदा मैया काय करायची की प्रभूंना पंचगव्याने स्नान घालायचे. पंचगव्य माहिती आहे ना कशाला म्हणतात? ओय पांगरी, आता झोपायला लागायला का तुम्हाला? पंचगव्य कशाला म्हणतात माहिती आहे ना? दूध, दही, तूप, गोमूत्र आणि मध, 5 गोष्टी मिक्स करतात आणि काय त्याला पंचगव्य म्हणलं जातं. पंचगव्याने स्नान घातलं प्रभूंना आणि गौमातेची शेपटी फिरवली अंगावर. हे बघा, काही लोकांची नजर इतकी वाईट असते ना की ते म्हणतात ना दगडाला सुद्धा नजर लागते, दगड सुद्धा फुटतो. काही लोकांची नजर इतकी वाईट असते. मग ती कितीही वाईट नजर असली आणि ती नजर उतरवायची असली तर त्याच्यासाठी एकच काम करायचं की गौमातेची शेपटी अंगावरनं फिरवायची, नजर उतरून जाते. आणि तसं रोज फिरवलं तर ते लेकरासाठी खूप चांगलं असतं. मग यशोदा मैयांनी नजर काढली. इकडे मग त्या करायचं काय पूतनाचं, सगळ्यांनी त्या पूतनाचे तुकडे केले तिच्या अंगाचे. आता एवढी मोठी अकराळ विकराळ पूतना, ती जिथे पडली तिथे सगळे झाडं तुटून पडले, सगळं असं म्हणजे ते हायवेच बंद झाला. तिचा यायचा जायचा रस्ता होता, ते रस्ताच बंद केला तिने. सगळ्यांनी तिचे तुकडे केले आणि तिला जाळायला लागले. आता जसे पूतनाला जाळायला लागले का नाही, पूतना राक्षसी होती पण तिच्या शरीरामधनं सुगंध यायला लागला. तिचं शरीर जळतं आणि सुगंध येतो, चंदनाचा सुगंध येतो तिच्या शरीरामधनं. सगळे गोकुळवासी विचार करायला लागले, एखादा व्यक्ती गेला आणि त्याला जर जाळतोय तर दुर्गंध येतो, सुगंध काय येतो? तर शास्त्रकार वर्णन करतात की स्पर्श प्रभूंनी केला आणि प्रभूंनी नुसता स्पर्श नाही केला तर मात्र भावाने स्पर्श केला आणि त्यामुळं पूतना फक्त एका स्पर्शाने प्रभूंच्या पूतनाच्या शरीरातनं सुगंध यायला लागला, एका स्पर्शाने. आता तुम्ही म्हणाल कलियुगात आम्हाला स्पर्श भेटेल का? कलियुगात स्पर्श नाही, पण कलियुगात नाम दिलेलं आहे देवाने. त्या नामाचं स्मरण आम्ही केलं पाहिजे. पण आम्ही संसाराच्या अभिमानामध्ये फसतोय. एक ना एक दिवस सगळ्यांनाच मरायचंय, कुणी परमनंटली आलं नाहीये. ते म्हणतात ना, कह रहा है आसमां ये समा भी कुछ नहीं, रो रही है शबनम में ये नज़ारे कुछ नहीं, जिनके महलों में हजारों रंग जलते थे फामुश, झाड़ उनकी कब्र पर है और निशा कुछ नहीं. मोठे मोठे राजे गेले, महाराजे गेले, तुम्ही मी काय, हम तो किस खेत की मुली है. म्हणून म्हणतात की मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इसी माटी में समाए, लाखों इसी माटी में समाए, रहा ना नामो निशान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान.
शान रे मत कर तू अभिमान मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे जो मत कर तू अभिमान कबीर खड़ा बाजारी में मांगे सबकी खैर ना किसी से दोस्ती भैया ना किसी से वैर माया का अंधकार निराला बाहर उजला भीतर काला इसको तू पहचान रे बंदे झूठी तेरी शान रे मत कर तू अभिमान ओ मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे मत कर तू अभिमान अभिमान मत दूर आदमी मैं हूँ भला मेरा भला कुछ सोच रे अपने दिमाग में किसी का यह जग में न चला रावण सरी के शूर की मुंड जमीन में घुसी गई भरी जिंदगी का नाश हुआ सब बात आखिरी फंस गई मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे मत कर तू अभिमान मत कर तू अभिमान मत कर तू अभिमान बघा किती सुंदर वर्णन केले मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे माया का अंधकार निराला बाहर उजला भीतर काला माया कशी आहे माहिती आहे का माया आता शास्त्रामध्ये भागवत महापुराणामध्ये वर्णन येतं माया म्हणजे अशी नदी आहे की दोन्हीही दिशांनी वाहते मग या मायेतून बाहेर निघायचं कसं आम्ही निघण्यापेक्षा जास्त फसतोय माहिती आहे का एक व्यक्ती होता त्यांनी लव्ह मॅरेज केलं आता लव्ह मॅरेज केलं आता बारात गेलेली घ्यायला नवरीला आणायला गेले नवरीला आणतायत आणताना त्याच्या मोबाईलवरती एक रिंगटोन वाजली आणि रिंगटोन वाजली नवरीने डायरेक्ट पायातली काढली त्याच्या कानाखाली हाणली डायरेक्ट कानातली काढली पायातली काढली कानाखाली हाणली परत रिंगटोन वाजली मग त्याला कळालं की का वाजली आणि का मारलं ऐकायचं का वाजली का मारलं ऐकायचं का हा रिंगटोन कशी होती माहिती का दिल में छुपा के प्यार का अरमान ले चले हम आज अपनी मौत का सामान ले चले नाही कळालं का तुमची रेंज गेली वाटतं लव मॅरेज करतोय आणि रिंगटोन काय की हम आज अपनी मौत का सामान ले चले आता जान जान म्हणता म्हणता ती कधी जानलेवा झाली कळालंच नाही पण केली ना लव्ह मॅरेज मग हाताने मौत का सामान ले चले अशीच एकदा काय झालं माहितीये का अकबर आणि बिरबलाची कथा येते अकबर एकदा बिरबलाला काय म्हणतो की बिरबल तू इतका हुशार आहेस ना बिरबल तू इतका हुशार आहेस ना मग तुझे वडील किती हुशार असतील मला तुझ्या वडिलांना बघायचं मला तुझ्या वडिलांना भेटायचं आता इकडे लक्ष द्या त्यांना त्यांचं काम करू द्या अय पांगरी महिला मंडळ बघा इकडं अकबर आणि बिरबलाचा संवाद चालू अकबर म्हणतोय बिरबलाला की बिरबल मला तुझ्या वडिलाला भेटायचं तू इतका हुशार आहे तुझे वडील किती हुशार असतील आता ऑब्वियस कारण येता DNA ला वडिलांमधनं मग तू असा आहे तर तुझे वडील कसे असतील त्यांचा स्वभाव कसा असेल ते किती ज्ञानी असतील ते किती महान असतील मग जेव्हा असं बोलले जेव्हा ते असं बोलला बिरबल काय म्हणतो नाही नाही माझ्या वडिलांशी नका भेटू तुम्ही आता वडिलांशी नको भेटू म्हणल्यावर आग्रह केला अकबरांनी की नाही मला भेटायचंच आहे मग बिरबल म्हणला जा तुझं तू भेटून ये हा गेला अकबर
बिरबलांच्या वडिलांना भेटण्याकरिता गेला. आता जसा वडिलांना भेटण्याकरता गेल्यावर हा बिरबलांच्या वडिलांना म्हणतो, तुम्ही बिरबलचे वडील आहात ना? ते असेच काहीच नाही बोलले. तुम्ही आहात कोण? ते शांतच. हा बोलतोय बावळटासारखा बोलतच राहिला, पण बिरबलच्या वडिलांनी काही उत्तरच दिलं नाही. अकबर परत बिरबलकडे आला आणि बिरबलला विचारतोय की बिरबल, जर तुझ्या पुढे मूर्ख व्यक्ती आला आणि तुझा आणि मूर्ख व्यक्तीचा जर सहवास झाला तर काय केलं पाहिजे? तो बिरबल काय म्हणतो, शांत बसलं पाहिजे. नाही कळालं का? इथे अकबरच मूर्ख ठरला, कारण बिरबलचे वडील शांत बसले होते आणि अकबरच बोलत होता. म्हणजे अकबर मूर्ख, त्यामुळे बिरबलचे वडील शांत बसले होते. आमची अवस्था अशी की आम्ही ह्या संसारामध्ये इथं इतकं गुरफटतोय की आम्हाला असं वाटतं की या संसारामध्ये आम्ही वरून परमार्थाचा गोडवा ॲड करावा. असं होत नाही, सोबतच पाहिजे. कसं एक व्यक्ती होता, तो व्यक्ती त्यांनी काय केलं, एकदा एका शॉपमध्ये गेला, हॉटेलमध्ये गेला आणि तिथे त्याने मसाला दूध ऑर्डर केलं. आता त्यांनी दूध ऑर्डर केलं, दूध घेऊन आले, दुधामध्ये साखर कमी होती. याने दूध पिलं, दूध पिऊन टाकलं आणि दूध पिल्यावरती ह्यानी काय केलं, वेटरला बोलावलं आणि वेटरला ओरडायला लागला, का रे मी तुला दूध सांगितलं होतं, तू सपक दूध आणून दिलं मला, साखर नाही टाकता येत का तुला? हा ओरडायला लागला. मॅनेजर आला, मॅनेजर म्हणे आणून देतो दुसरं दूध. नाही म्हणे, आता मला साखर द्या. आता त्यांनी साखर आणून दिली. याने वरून साखर खालीन गरगर 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 फिरायला लागला. फिरतोय यायला वाटलं दुधामध्ये काहीतरी विषबाधा झाली. हा इतका फिरतोय, त्या बिचाऱ्यांनी त्या भोगण्यातलं पूर्ण दूध फेकून दिलं नालीमध्ये. घाबरून गेले ना की दुधामध्ये काहीतरी विषबाधा झाली आहे, म्हणून याच्यासोबत असं होतं. मग काय झालं, तो गोल 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 फिरून पडला आणि पडल्यावरती थोडा वेळातच चक्कर आली त्याला. तो पडल्यावरती तो मॅनेजर त्याच्या जवळ आला आणि त्याला विचारतोय, का भाऊ काय झालं होतं, कशामुळं पडला? तो म्हणे काही नाही, तुम्ही मला दूध दिलं होतं, त्या दुधामध्ये साखर कमी होती, मी दूध पिलं, त्यावरून साखर खाल्ली, आता दोघांना मिसळण्यासाठी मधात गरगर 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 फिरतोय. पोटात गेल्यावर मिक्स होणार आहे का? नाही होत. आपली अवस्था अशीच आहे. आम्ही आधी सांसारिक दूध पितोय आणि त्यानंतर परमार्थाला आम्ही त्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करतोय, त्यानंतर परमार्थाला त्यात टाकतोय. मग ते ना आम्हाला गोड लागतं ना त्याची चव लागते, काहीच लागत नाही. संसारातला काही आनंद सुद्धा येत नाही, परमार्थिक लाभ सुद्धा होत नाही. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ढाई ढाई, या संसारा पायी, या संसारा संसारा पायी, या संसारा पायी. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई वावा तू राम नाम घेई. नरासारखा नर जन्मला आला संसारा, या संसारा पायी, या संसारा या संसारा पायी, या संसारा पायी. म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार. मेल्यावरतील आपलं घर आहे गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर आहे गावाच्या बाहेर. घे 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 हरी नाम घे, घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात
लावणी कपाळाला का रडशील ढाई ढाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागची चोर तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागची चोर मेल्यावर खापर फोडती तुझ्याच माथ्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतोस दाई या संसारा पायी 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 तू म्हणशील पैसा आयल का हा इथेच राहील सडका धनी मैने खूप कमाया और खूप कमाए हीरे मोती मगर क्या करूं यारो कफन में जेब नहीं होती तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मिल्यावरतील आपल्या बरोबर मातीचा एक मडका मिल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका घे 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 हरिनाम घे 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 हरिनाम घे माया सारी इथेच दे माया सारी इथेच घे हात लावून नशिबाला कारण ढाई ढाई या संसारा पायी 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 मानो संसारा पायी कृष्ण भगवान की जय वर्णन बघा किती सुंदर केलंय तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर तुम्हाला चोर म्हणले तुम्हाला बघा मी नाही म्हणत तुकडोजी महाराजांनी म्हणले संतांचे वचन मी कशाला काही बोलणार आम्ही संतांच्या वचनावर चालणारी माणसं तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर आणि मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर बघा तुम्ही पैसा पैसा म्हणता शेवटी पैसा पैसा करत करत जाताना शेवटी तुमच्या सोबत येताना काय ते खापराचं मडकं तेही मडकं फुटतो सोबतही येत नाही तुम्ही जे म्हणता माझं घर माझं दार सगळं इथं सोडून जावं लागतं तरी पण किती मायेमध्ये फसलेलो आपण बरं लोकांचं किती असतं माहिती कसं असतं माहिती आहे का इतकं असं एखादा व्यक्ती गेला का नाही आता ह्या तर न्याऱ्याच रडतात यांचा रडण्याचा विषयच येत नाही असा सूर काढतात की आमच्या गायकांना लावता नाही पार तार सप्तकाच्या बाहेरचा तो सूर गाणे असे म्हणतात संपलं विरह असतो माहिती आहे पण गरुड पुराणात वर्णन केलं की माणूस मेल्यावर ओरडू ओरडू रडलं नाही पाहिजे तुम्ही जेवढं रडता का नाही तुमचे आसू त्या मेलेल्या माणसाला प्यावे लागतात गरुड पुराणात लिहिलेले दाखवू शकते एक ना एक वळ भरोसा नसेल तर यावर भेटायला कीर्तन कथा झाल्यावर तस्मात शास्त्रम प्रमाण ते कार्यात कार्य व्यवस्थित हो शास्त्रांचं प्रमाण काहीच येत नाही आपल्यासोबत तरी आमचं एवढा अभिमान एवढा गर्व कशासाठी बरं आणि लोकांचं वैराग्य कसं येतं माहिती का लोकांना एखादा व्यक्ती मेला त्याला पाहिलं की लोकांना लगेच वैराग्य येतं बायांच्या गप्पा कशा असतात माय बघ कसा बघायला जसा काय जिवंतच आहे थांब येऊनच बसणार आहेत या मांडीवरती गप्पा यांच्या तिथं जातात आता काय काय जागी तर परिस्थिती अशी होईल रडायला माणसं नाहीत म्हणून किरायानं माणसं लावायला गेलेत ते तर इतका तालसूर काढून रडतात की बस झालंच मग विरह असला पाहिजे असा विषय नाहीये पण त्या विरहाला 4 दिवसाचं ते माणूस गेला की 2 दिवसाचा दिखावा करणं आणि परत जशी आहे तशी जिंदगी मग काय ते विरह नाहीये आपलं हे एवढं सगळं आणि यांचं वैराग्य इतकं डेंजर येतं का नाही बाई कुणीच कुणाचं नाही
बघ त्याच्या पोरानं त्याला जाळलं, कसं जाळतंय, कसं गोल गोल फिरतंय, कसं उडतंय, त्याची कवटी कशी फुटते. देवा 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 देवा, काय बोलतात महिला. मला येत नाही तेवढं. हे तर मी ऐकलेलं आहे तुमच्यापासून. असं की बस आता झालंच, इतकं ज्ञान झालं यांना ते मृतदेहाला पाहून की बस झालं, याच संन्यासी झाल्या, याच बाबा झाल्या, आणि यांना सगळं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान झालं, आणि लगेच यांना ईश्वराची प्राप्ती होणार. इतकं यांचं वैराग्य डेंजर असतं. आणि लगेच त्याला जाळून आलं की लगेच सगळं वैराग्य गेलं. आणि गेलं की कसं मग ते त्याला जाळून आलं की लगेच घरात माणसं आली की आधी म्हणतात थांबा थांबा थांबा, घरात येऊ नका, घरात येऊ नका. जोपर्यंत वस्त्र ओले करणार नाही तोपर्यंत तुमची बायको तुम्हाला घरात येऊ देत नाही. ते नाहीच आहे तुमचं, तुम्हाला माहिती आहे. कोरोनामध्ये काय अवस्था होती, तुमचीच बायको दुरून भाकर फेकायची आणि काय म्हणायची, सॅनिटायझर लावू लावू भाकरी दिल्या तिने तुम्हाला. लोक तर सॅनिटायझर मध्येच राहत होते दिवस रात्र. नाहीच आहे आपलं, या सगळ्या गोष्टींपासून लांब जायचंय आणि त्या ईश्वराच्या रूपामध्ये तल्लीन व्हायचंय. कसं आहे त्या ईश्वराचं रूप, गोपी सुद्धा प्रभूंना बघण्यासाठी तरसायच्या, प्रभूंची फक्त एक झलक भेटावी म्हणून. कमल नयन म्हटलेलं आहे. वर्णन कसं केलंय, अधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम. आणि काय तर त्यांचं सगळं चालणं सुद्धा मधुर, बोलणं सुद्धा मधुर. अधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम. हृदय मधुरम, गमन मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम. वचनम मधुरम, चरितम मधुरम, वसतम मधुरम, वलितम मधुरम. चलितम मधुरम, भ्रमितम मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम. वेणुर्मधुरा, रेणुर्मधुरा, पाणिर्मधुरा, पादो मधुरा. नृत्यं मधुरं, सख्यं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. गीतं मधुरं, पीतं मधुरं, भुक्तं मधुरं, सुप्तं मधुरं. रूपं मधुरं, तिलकं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. करणं मधुरं, तरणं मधुरं, हरणं मधुरं, स्मरणं मधुरं. वमितं मधुरं, शमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. गुंजा मधुरा, माला मधुरा, यमुना मधुरा, वीची मधुरा. सलिलं मधुरं, कमलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. गोपी मधुरा, लीला मधुरा, युक्तं मधुरं, भुक्तं मधुरं. दुष्टं मधुरं, शिष्टं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. गोपा मधुरा, गावो मधुरा, यष्टिर्मधुरा, सृष्टि मधुरा. वलितं मधुरं, फलितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. अधरं मधुरं, वदनं मधुरं, नयनं मधुरं, हसितं मधुरं. हृदय मधुर, गमन मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. किती सुंदर वर्णन केलं. अधरं मधुरं, वदनं मधुरं. अधर हात मधुर आहेत, वदन मुख मधुर आहे, नयनम मधुरम, हसितम मधुरम. प्रभूंचे डोळेही मधुर आहेत, बघतच राहावं वाटतं.
त्यांचं हसणं सुद्धा मधुर आहे. ते जेव्हा गातात त्यांचं गाणं मधुर आहे. गोपींचा भाव आहे हा. प्रभू चालतात तर प्रभूंचं चालणं मधुर आहे. प्रभू जे माळा घालतात प्रभूंच्या त्या माळा मधुर आहेत. प्रभू जे मोर पंख धारण करतात ना ते मोर पंख सुद्धा मधुर आहे. प्रत्येक प्रभूंनी ज्या वस्तूला स्पर्श केला ती वस्तू सुद्धा मधुर आहे. इतकं सुंदर प्रभूंचं वर्णन केलं. हळूहळू गोपाल श्रीकृष्ण थोडे मोठे झाले. आता प्रभू करवट बदलायला लागले. करवट बदलणं कळतं ना. लेकरू एका आडंगावर होतं, या आडंगावरून या आडंगावर होतं, त्याला करवट बदलणं म्हणतात. आता बघा यशोदा मैया प्रभूंनी थोडीशी जरी हालचाल केली की लगेच नंदबाबांच्या घरी उत्सव व्हायचा. प्रभूंनी करवट बदलली. यशोदा मैयांनी सगळ्या गोपिकांना बोलावलं की प्रभूंनी करवट बदलली, करवट बदलली. सगळ्या गोपी आल्या. गोपी आल्या आणि गोपी आल्यावरती म्हणले बघतायत की प्रभू झोपलेले आहेत. आणि यशोदा मैयाला म्हणतात की आपल्याला तर गायन वादन करायचं. यशोदा मैया म्हणतात अगं लल्ला झोपलेला आहे, तो जागी होईल. पण गोपींचा आग्रह असतो की आम्ही आलोय तर आता थोडं नाच गाणं झालंच पाहिजे. मग मैया यशोदा काय करतात, प्रभूंना उचलतात आणि एका बैलगाडी, ज्याला षटक म्हणतात, बैलगाडीच्या खाली प्रभूंना झोपवतात. आता इकडे यांचं गायन वादन चालू झालं, नृत्य चालू झालं. नृत्य करत असताना प्रभूंच्या कानावर आवाज गेला. प्रभू म्हणतात हे सगळं माझ्यासाठीच करायलेत, एवढं सगळं माझ्यासाठी, आणि वरून मलाच इकडं बैलगाडी खाली झोपवलंय. प्रभूंना राग आला. प्रभू रडायला लागले. ऐकतच नाही यशोदा मैया. गायनामुळे आवाजच येत नाही. यांचं नृत्य चालू आहे, आवाजच येत नाही, आवाज येत. काय करायचं. प्रभूंनी लात घातली बैलगाडीवर. आता जशी प्रभूंनी लात घातली बैलगाडी डायरेक्ट हवेत दणकून खाली आपटली. जोरात आपटली जरा. आमची बैलगाडी हळूच आपटते. अशी आपटली की बैलगाडीचा पार बुगा झाला. आता जशी बैलगाडी आपटली यशोदा मैया घाबरत बाहेर आली. लल्ला कुठे, लल्ला कुठे. पाहिलं कानाजी झोपलेले आहेत, बैलगाडीचे तुकडे झालेले. मग परत गोप बालक आले. यशोदा मैयाला म्हणतात मैया तुझा लल्ला आहे का नाही, तुझ्या लल्लानी काय केलंय, बैलगाडीवर लात घातली, मी त्याला बघितलं. यशोदा मैया म्हणतात अरे तो लहान आहे, त्याच्या पायाने एवढं होणार आहे का. मग तिथे षटक भंग केला म्हणून षटकासुराचा अंत केला म्हणतात. आता षटक भंग केला. ही झाली प्रभूंची दुसरी लीला. हळूहळू प्रभू मोठे व्हायला लागले. प्रभू चांगले मोठे झाले. प्रभूंना आता गोपिकांना आस लागली की प्रभूंचं दर्शन करायचंय, प्रभूंना बघावं वाटतंय. मन प्रभूंचं दिवस रात्र प्रभूंच्या रूपाचं, मनामध्ये एकच विचार किती सुंदर आहेत, किती सुंदर आहेत. सावली सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया. एक तो तेरे नैन तीरी थे, दूसरा काजल लगा. एक तो तेरे नैन तीरी थे, दूसरा काजल लगा. तीसरा नजरे चुराना दिल दीवाना हो गया. साव
तो तेरे होठ पतले दूसरा लाली लगी, एक तो तेरे होठ पतले दूसरा लागी लगी, तीसरा तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। एक तो तेरे हाथ है कोमल दूसरा मेहंदी लगी, एक तो तेरे हाथ कोमल दूसरा मेहंदी लगी, तीसरा तीसरा मुरली बजाना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरे पाँव नाजुक तीसरा पायल बनी, एक तेरे पाँव नाजुक दूसरा पायल बनी, तीसरा घुंघरू का बजाना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरे भोग छप्पन दूसरा माखन धरा, एक तो तेरे भोग छप्पन दूसरा माखन धरा, तीसरा खिचड़ों का खाना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की किती सुंदर भाव मांडलाय, सावळी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. आपल्यामध्ये आमच्या उद्धव महाराजांची उपस्थिती लाभली. भाग्य माझं, ते पण भागवत कथा करतात. माझ्यापेक्षा ज्ञानी, माझ्यापेक्षा अनुभवी. आता माझी काय वाट लागेल देव जाणे. कारण कसं असतं, एरवी वक्ता कितीही बोलू शकतो, पण वक्त्याचं वक्तव्य ऐकण्यासाठी जर श्रोता बनून वक्ताच असेल का नाही, तर वक्त्याची हालत खराब असते. आणि त्यांनी तर, माझी तर पहिलीच आहे, त्यांनी तर खूप साऱ्या भागवत कथा केलेल्या आहेत. आणि मागच्या वर्षी पण आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाला होत असते, सगळ्यांना ओळख आहे त्याचं. मागच्या वर्षी होती. आता त्यांची माझी भेट म्हणजे 2 वर्षाखाली झाली होती, आमच्या आजोबांच्या घरी. भाव बघा भजनात किती सुंदर मांडलाय. सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. गोपी तरसतात प्रभूंच्या एका एका झलकसाठी. का? एक तो तेरे नैन तिरछे, दूसरा काजल लगा, तीसरा नजरे मिलाना दिल दीवाना हो गया. प्रभूंचे डोळे कसे कमल नयन म्हणलेलं आहे प्रभूंना. डोळे कसे? आता तो कृष्ण म्हणजे कर्षती आकर्षती, ती कृष्ण जो मनाला आकर्षित करून घेतो तो कृष्ण.
त्यांचे डोळे म्हणजे कमल नयन, कमळाच्या पाकळीसारखे त्यांचे डोळे, एवढे सुंदर प्रभूंचं वर्णन प्रभूंना. आणि तुम्ही वृंदावनमध्ये कधी गेलात का नाही, तुम्हाला कळेल की तुम्ही दर्शनाकरिता गेलात का नाही, प्रभूंचं जेव्हा दर्शन होतं का नाही, तेव्हा दर्शन झालं की लगेच पडदा ओढून घेतात, परत पडदा काढतात आणि परत पडदा ओढून घेतात. असं का केलं तर हे सांगितलेलं आहे, एकदा जर एखाद्या व्यक्तीची दृष्टी प्रभूंच्या दृष्टीला मिळाली तर तो प्रभूंचाच बनून राहतो, परत इकडे यायची त्याच्या मनात इच्छाच होत नाही. त्यामुळं असं केलं जातं. आता विचार करा, प्रभूंच्या विग्रहाचा प्रभाव इतका आहे, त्या प्रभूंचा प्रभाव किती असेल. भजनात किती सुंदर वर्णन केलंय. एक तो तेरे होठ पतले, दूसरा लाली लगी, तिसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया. त्यांनी फक्त एक त्यांचं स्मित हास्य, राक्षस सुद्धा मंत्रमुग्ध व्हायचे प्रभूंच्या एका स्मित हास्याला. एक तो तेरे हाथ कोमल, दूसरा मेहंदी लगी, तिसरा मुरली बजाना दिल दीवाना हो गया. प्रभूंचे हात कोमल. तुम्ही म्हणाल त्या जगाच्या मालकांनी सगळ्या सृष्टीला घडवलं, राक्षसांना बनवलं, एवढे सगळे अस्त्रशस्त्र बनवले, एवढं सगळं त्याच्या गर्भात आहे, मग तो तर किती पॉवरफुल असला पाहिजे. पण प्रभूची कोमलता कशी आहे माहिती आहे का, फुलाची पाकळी सुद्धा प्रभूंना टोचते, एवढे कोमल आहेत प्रभू. कापसावर सुद्धा प्रभूंना ठेवायचं म्हणलं तर 10 वेळा विचार करावा लागतो, एवढे कोमल आहेत प्रभू. आणि त्या प्रभूंच्या दर्शनाची ओढ गोपिकांना लागली. इकडे षटकभंग केला. एका दिवशी काय झालं, एक गोपी आली. ती गोपी आली आणि काय झालं, ती शेण नेण्यासाठी आली होती. आता बहाणा पाहिजे होता, नेण्यासाठी म्हणून नाही, पण बहाणा पाहिजे होता तिला. प्रभूंना बघायचं होतं, काय करणार. यशोदा मैयांना म्हणते की अगं माझ्या इथे सारवणासाठी शेण कमी पडलंय, मी नेऊ का. यशोदा मैया म्हणली ते विचारायचंय का, घेऊन जा ना, ते तर ठिकाणी पडलेलं आहे आपल्या इथं, गाईच गाई आहेत, गौशाळेत जाऊन घेऊन जा. मग ती गेली. आता प्रभूंना कळतं प्रभूंच्या भक्ताचा भाव, भक्त कशासाठी येतात. तेव्हा तिने काय केलं माहितीये का, ती गेली, तिने शेण त्या टोपल्यामध्ये भरलं आणि त्या टोपल्यामध्ये शेण भरल्यावरती तिने नंतर काय केलं, ती आता इतकं भरलं, प्रभू तिथे येऊन थांबले, प्रभू तिच्याकडे असे बघायले. प्रभू बघतायत, ती प्रभूंकडे बघते, तिला धुनच नाही, तिला भान नाही राहिलं, ती इतकं शेण भरलं की ती टोपलं भरून गेलं, उचलायला अवघड जातं. ती प्रभूंना म्हणते कन्हैया ऐक ना रे, लल्ला थोडंसं ऐक ना माझं, काय हे मला थोडंसं उचलून दे ना. पण याआधी प्रभूंचं नामकरणाचं येतं, नामसंस्काराचं. गर्गाचार्य प्रभूंचं नाव ठेवतात. नामकरण झाल्यावर जेव्हा हे प्रसंग घडला का नाही, तेव्हा ती गोपी प्रभूंना उचलून दे म्हणल्यावर प्रभूंनी एकदा उचलून दिलं. प्रभू तिला बोलता बोलता टोमणा काय मारतात, तू का मला नौकर समजलाय का तुझा, मी जगाचा मालक आहे. आता गोपीला कुठं माहिती हा जगाचा मालक आहे, गोपीला वाटलं लहान आहे, काहीतरी बोलत असणार, बोलतोय, लेकरू आहे. मग ती प्रभूंनी तिला उचलून दिलं. उचलून दिल्यावरती काय झालं माहितीये का, ती परत आली. तिच्या मनाची शांतीच होईना की प्रभूंचं दर्शन करायचंय, प्रभूंना पाहिलं पाहिजे. ती परत आली. मैयाला परत म्हणते की मला शेण घेऊन जायचंय. मैया म्हणते विचारू नको, जेवढं पाहिजे तेवढं घेऊन दे. ती परत प्रभूंना म्हणते की मला उचलून द्या. प्रभू म्हणतात मी तुला एवढ्या वेळा उचलून देतोय, त्याच्यात माझा काय फायदा. ती म्हणते तू मला जेवढ्या वेळा उचलून देशील मी तुला तेवढे माखनचे गोळे देईल. आता म्हणतात प्रभू म्हणतात हे मोजायचं कसं. ती गोपी काय म्हणते, मी एक टोपलं नेलं की तुझ्या चेहऱ्यावरती एक टिक्का लावेल, मी एक टोपलं नेलं की एक टिक्का लावेल. अशीच ती यायली न्यायली एक एक टिक्का करत करत प्रभूंचं तोंड भरून गेलं. आता किती टिक्के लागले हे मोजायचं पण अवघड झालं. यशोदा मैया आली आणि यशोदा मैया प्रभूंना म्हणते जेव्हा तेव्हा माती, जेव्हा तेव्हा शेणात खेळत असतो, मागच्या जन्मात का डुक्कर होता का तू. प्रभू म्हणले मैया तू मला बरोबर ओळखवलं, मी वराह अवतार धारण केला होता मागच्या जन्मामध्ये, पृथ्वीला वाचवण्यासाठी, पृथ्वीच्या रक्षणासाठी, हिरण्याक्षला मारण्यासाठी मी वराह अवतार धारण केला होता. प्रभू विचार करायला लागले मी जगाचा मालक आहे, माझ्या पुढं माझी आई एवढी गेली की तिने मला डायरेक्ट ओळखलं. हा प्रसंग झाला. मग एके दिवशी काय झालं, मैया यशोदा भगवान श्रीकृष्णांना खेळवत होती. खेळवताना मैया यशोदा उचलतीये, प्रभूंना फेकते. आपण जसं लहान लेकरांना फेकतो, झेलतो, फेकतो, झेलतो. आता प्रभूंना आनंद यायला लागला. प्रभूंना जसं यशोदा मैया वर फेकायची घ्यायची, प्रभू हसायचे. हसत हसत काय झालं, मैया यशोदा थकली, आता म्हातारी होती, थकली. यशोदा मैयाने प्रभूंना ठेवलं. प्रभू रडायला लागले, नाही मला परत फिरव.
आता तेवढ्यात मग तृणावर्त नावाचा दैत्य आला वाटवळीच्या रूपाने. वाऱ्याच्या सहाय्याने तो तृणावर्त आला वाऱ्याचं रूप धारण करून. आता मैयानी खाली ठेवलं ना, प्रभू रडायला लागले. प्रभूंनी अशी दृष्टी केली. आता ते तिरछी नजरनंच बघतात, ते कधीच कुणाला सरळ बघत नाहीत, कारण ते त्यांचं नावही टेढं आहे, त्यांना टेढी टांगवाले म्हणतात, त्यांचे कामही टेढे आहेत, ते कुठलंच काम सरळ करत नाहीत, नेहमी वाकडंच करतात, चालतातही वाकडंच. पण त्यांचं ते वाकडं चालणं सुद्धा गोड वाटतं प्रत्येक. आता प्रभूंनी असं पाहिलं. प्रभू विचार करतात की आता मला खेळण्यासाठी माझ्या कंस मामाने आणखी एक मला खेळणं पाठवलं. आता प्रभूंसाठी ते खेळणेच, कंस मामाने आणखी एक खेळणं पाठवलं. मग मैया यशोदाने जसं प्रभूंना खाली ठेवलं आणि मैया यशोदा काम करण्यासाठी गेली. तृणावर्त आल्या, तृणावर्ताने प्रभूंना उचलून नेलं. आता तृणावर्त प्रभूंना नेतोय, पण हवेत जसा वर उडत गेला का नाही, प्रभूचं वजन वाढायला लागलं, प्रभू वजन वाढवायला लागलं. तृणावर्त विचार करतो, मी लेकरालाच आणलंय का काळा दगड उचलून आणला. मग तृणावर्त जसा मथुरेकडे जायला लागला, प्रभूंनी वजन इतकं वाढवलं, प्रभूंनी त्याचा गळा दाबला, तृणावर्ताचं गोविंदाय नमो नमः केलं, तृणावर्ताचा उद्धार केला. आता इथं बघा, कंसाला अभिमान झालेला आहे. आता कसं असतं माहितीये का, आलू वडा, मेंदू वडा हे सगळे वडे चालतात, पण या धर्तीवर मै बडा म्हणलं की प्रभू त्याला खाली पाडतात. आता एका व्यक्तीने काय केलं माहितीये का, त्याला वडे खूप आवडायचे, आलू वडे खूप आवडायचे. लग्नात गेला, लग्नात आधी आलू वड्याचं स्टॉल पाहिलं आणि तिथे गेला, खायला लागला. आता झालं असं, नेमकेच गरम गरम आलू वडे काढलेले होते आणि तिखट होते. याला इतके आवडायचे, याला वेटच करणं झालं नाही, यांनी डायरेक्ट तोंडात टाकलं. आता यांनी जसं तोंडात टाकलं, याला तिखटही लागलं, असं पोळालं की याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आता जसं याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, दुसरा व्यक्ती त्याच्या जवळ आला आणि काय झालं भाऊ, तू का रडतोय? तो म्हणतोय, नाही, मी आलू वडा खाल्ला आणि खाल्ल्यावर मला माझ्या वडिलांची आठवण आली. वडिलांची आठवण आली. तो दुसरा व्यक्ती विचार करतोय, आलू वडे असे कसे बनवले की डायरेक्ट वडिलांची आठवण आली याला, मी पण खाऊन बघलं पाहिजे. आता आलू वडे होते गरम गरम, तिखट तिखट. याने विचार नाही केला आणि डायरेक्ट तोंडात टाकलं. याच्याही डोळ्यातून पाणी निघायला लागलं. आता जसं याच्या डोळ्यातून पाणी निघायला लागलं, तो दुसरा व्यक्ती म्हणतो, ज्याला आलू वडे जास्त आवडायचे, काय म्हणतो तो, तुम्हाला पण तुमच्या वडिलाची आठवण आली का? ते म्हणते, नाही, मला माझ्या वडिलाची आठवण आली नाही, तुझ्या वडिलांची आठवण आली. ते आधी का मेले, त्यांच्या जागी तू का मेला नाही? म्हणजे दुसऱ्यांना त्रास कसं द्यावं, आपला मोठेपणा दाखवावा, म्हणून काय सांगितलं की आलू वडा चालेल, मेंदू वडा चालेल, उडदाच्या डाळीचा पण वडा चालेल, कुठल्याही डाळीचा वडा चालेल, पण मै बडा चालणार नाही. मै बडा म्हणलं की प्रभू म्हणतात, तू धरती पे क्यों खडा? मग ह्याच मानाला भंग करायचंय तर त्यासाठी हनुमान व्हावं लागतं. आज प्रभूंचा जन्म झाले, प्रागट्यकरण झालेलं आहे हनुमंतरायांचं. हनुमंतरायांना हनुमान का म्हणलं जातं माहितीये का? ते कधीच मानाची अपेक्षा करत नाहीत, कधीच नाही. उलट तुम्ही त्यांचे पाय धुण्यापेक्षा तुम्ही जर प्रभू श्री रामांचे चरण पकडले का नाही, तर हनुमंतराय त्यांचे चरण धुतल्यावर एकदा खुश होतील, पण हनुमंतराय प्रभू श्री रामांचे चरण धरले का नाही, ते डबल खुश होतील. आता हनुमंतरायांचं वर्णन आलेलं आहे. आपली वेळ पण होतीये, सगळ्यांनी उभं टाका. महिला मंडळ स्टँड अप. 2:30 वाजलेत. प्रभूंच्या बाललीला श्रवण करत लवकरच आपल्याला ते आटपायचंय. कीर्तनाला निघायचंय, मला लांब आहे माझं कीर्तन, यवतमाळकडे आहे आणि आम्ही सगळेच जाणार आहोत, कोणीच थांबणार नाही, म्हणून लवकर लवकर आटपावं लागणार आहे. उठा उठा लवकर. माया हो, उठा ये माय. उठे तो बोले राम, ये बैठे तो बोले राम, ये राम भक्त हनुमान बोले राम राम राम। उठे तो बोले राम, उठे तो बोले राम, उठे तो बोले राम, बैठे तो बोले राम, ये राम भक्त हनुमान बोले राम राम राम। राम 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 बोले राम राम राम, राम राम राम
इनके नैना माही राम, इनके हृदय माही राम, इनके नैना माही राम, इनके हृदय माही राम, इनके रोम रोम में राम बैठे राम राम राम, राम 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 बोले राम राम राम, राम 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 बोले राम राम राम, उठे तो बोले राम, बैठे तो बोले राम, ये राम भक्त हनुमान बोले राम राम राम, ये राम भक्त हनुमान बोले राम राम राम। सिया का प्यारा है भरत का दुलारा, ये राम सिया का प्यारा है भरत का दुलारा, आके राम चरणों में मन से बोले राम राम राम, हे राम भक्त हनुमान बोले राम राम राम, राम 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 बोले राम राम राम, राम 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 बोले राम राम राम, हे राम भक्त हनुमान बोले राम राम राम, हे राम भक्त हनुमान बोले राम राम राम। इनके राम नाम की भक्ति, इनको राम नाम की भक्ति, इनके राम नाम की शक्ति, इनके राम नाम में शक्ति, आके राम के शरण में बोले राम राम राम, राम 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 बोले राम राम राम, राम 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 बोले राम राम राम, राम भक्त हनुमान बोले राम राम राम, राम भक्त हनुमान बोले राम राम।
बसा आता बसा. हे बघा, मला तुम्हाला 5 दिवसांपासून सांगायचं पण रोज एक नवीन विषय वाढतो बोलताना. वाढता वाढता लगेच टर्न घेतो. मग एक बोलायला लागलं की ते एक विषय हाताळला की लगेच तिकडे परत जाताच येत नाही. आता लक्षात घ्या, आपल्या काही महिला मंडळ बाहेर मागं अशा थांबायल्यात, उभं टाकायल्यात की बस जसं त्यांना बांबूला बांधून ठेवलं. अरे आपण प्रभू श्री कृष्णांचं लीलाचं श्रवण करतोय. इथे आपण मोठं मानपण नाही पाहिलं पाहिजे, माहितीये का? कारण इथे जे नाचलं ते प्रभूंची गोपी आहे आणि जे नाही नाचलं मग त्याच्यासाठी काहीच नाही. इथं तुम्हाला डीजे पुढे नाचता येतं, लग्न असलं की नाचता येतं, बर्थडे पार्टी असली की नाचता येते. शांती 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 शांत. मी आहे चिरकायला इथं. 2-2 तास एवढं बोलायला की आणखी काय हवंय आम्हाला? कसं माहितीये का, तुम्हाला पिक्चरची गाणी लागले की तुम्हाला नाचायचं सुचतं. देवाच्या गाण्यावर नाचलं की आम्हाला वाटतं ते ओल्ड फॅशन आहे, ते अडाणी माणसं नाचतात. खरे सुशिक्षित ते जे इथे येऊन नाचतात. आणि तुमच्या डिग्र्या, तुमची PhD फेल झाली जर तुम्ही इथे येऊन नाही नाचले तर. कारण हे कान्हाचा दरबार असा आहे का नाही, जो कान्हाचा नाही तो कोणाच्याच कामाचा नाही. लक्षात घ्यायला पाहिजे आपण. पण इथं नाचलं पाहिजे. मग एका दिवशी काय झालं, वासुदेवजी गर्गाचार्यजींकडे गेले आणि गर्गाचार्याला म्हणतात, प्रभू माझं बाळ मोठं झालं असेल पण आणखी त्याचं नामकरण केलं का नाही माहिती नाही मला नंदाने. तुम्ही जा नंदाला भेटा, हालचाल विचारा. इकडे गर्गाचार्यजी परत इकडे गोकुळात येतात. गोकुळात आल्यावरती गर्गाचार्यजी नंदबाबांच्या इथे जातात. आदरातिथ्य करतात नंदबाबा. विचारणं चालू आहे. गर्गाचार्यजीपासून सत्संग येत आहेत, बोलतायत. गर्गाचार्यजी सहज बोलता बोलता बोलले, नंद तुझ्या इथे 2 बाळ जन्माला आलेत, तू नाव ठेवलंय का नाही आणखी? नंदबाबा म्हणतात ते मात्र विसरून गेला. गर्गाचार्य म्हणतात हे लक्षात राहिलं ते कसं विसरलं? 2-2 लेकरं झाले, मोठे झाले लेकरं, आणखी नाव ठेवलं नाही लेकरांचं तू? तेव्हा नंदबाबा म्हणतात, प्रभू तुम्ही आलाय, तुम्ही ज्ञानी आहात, महात्म्य आहात, तुम्हीच नाव ठेवून जा ना. आता असं बोलल्यावर गर्गाचार्यजी म्हणतात, हे बघ मी यदुवंशाचा गुरु आहे, कुलगुरू आहे आणि सगळे यदुवंशाचे कार्य माझ्याकडनंच होतात, माझ्याच हातून होतात. जर मी तुझ्या मुलाचं नाव ठेवलं तर कंसाला डाऊट येईल की हा वासुदेवांचा मुलगा आहे, जो कुठेतरी गायब झालाय, ज्याला वासुदेवाने कुठेतरी सोडलंय. जे आकाशवाणीमध्ये ज्या देवीने या योगमायेने जे मला सांगितलंय की तुला मारणारा 8वा गर्भ जन्माला आलेला आहे, मग काय करायचं? मग नंदबाबा म्हणतात नका काळजी करू, आपण लपू लपू कामं करू. आता ते चोरी चोरी चुपके चुपके करायला लागले. शांत बसा शांत बसा, ओय बच्चा पार्टी शांत बसा, बोलू नका. आता झालं असं, नंदबाबा बोलले की तुम्हीच नामकरण करा. नामकरण संस्कार करायचा आहे. कुठं करायचा? नंदबाबा म्हणले आपण गौशाळेत करू. कारण इतर तुम्ही कुठल्याही जागेचा तुम्हाला पवित्र जागा भेटेल, पण गौशाळा म्हणजे एकमेव अशी जागा आहे जिला पवित्र करण्यासाठी मंत्रविधीची गरज नाही. ती गौमातेच्या चरण स्पर्शाने, गौमातेच्या धुळीच्या स्पर्शानेच पावन झालेली आहे. मग तिथे करायचं ठरवलं. आता इकडे यशोदा मैया आणि रोहिणी मैया संवाद चालू आहे यांचा. रोहिणी मैया यशोदा मैयाला म्हणतात की यशोदा, मी ऐकलंय की हे गर्गाचार्य खूप मोठे महात्मे आहेत, ज्ञानी आहेत, आपण यांची परीक्षा घ्यायला पाहिजे, किती ज्ञानी आहेत हे बघायला पाहिजे. मग यशोदा मैया काय म्हणतात, काही नाही, आपण काय जास्त नाही करू, आपण काय करूया, तू माझ्या मुलाला घे, मी तुझ्या मुलाला घेतो. आता हे गेल्या आणि गेल्यावरती जसं गर्गाचार्याने भगवान श्रीकृष्णांना पाहिलं, प्रेम विवश झाले, ध्यान समाधी लागले, जागीच स्तब्ध, बस प्रभूच्या मुखकमलाकडे बघतात आणि बघतच राहील, हालत नाही, डुलत नाही. इकडे यशोदा मैया आणि रोहिणी मैया हळूच कानामध्ये बोलायला लागले, बाबा गेला का काय? बरं जायचं होतं तर जायचं होतं, गेला तर गेला, आपल्याच घरी कशाला गेला? आपल्याच कुळाला कलंक लावायसाठी आला का? यशोदा मैया गर्गाचार्याला म्हणतात, महाराजजी महाराजजी. गर्गाचार्य ऐकतच नाही, कारण ध्यान समाधी लागलेली आहे त्यांची, प्रभूंचं रूप त्यांचं मनामध्ये स्थित झालं. त्यांना कळालं हे कोण आहे.
आता यशोदामयाने धरलं आणि हलवलं. गर्गाचार्यजी प्रभू ऐकताय का? गर्गाचार्य समाधीमधनं बाहेर आले. गर्गाचार्यजी म्हणतात ऐकतोय, जागीच आहे मी, मला काही झालेलं नाही. मग यशोदामय्या म्हणतायत की नामकरण करा. नामकरण करताना आधी मोठ्याचं नाव ठेवलं जातं. मग यशोदामय्या कुठे होते? रोहिणी मैयाचे पुत्र. तर त्यांना काय म्हणतात गर्गाचार्यजी की अयम ही रोहिणी पुत्र, हा तुझ्याजवळ जो आहे तो रोहिणीचा मुलगा आहे. हा बलवान होणार, सामर्थ्यवान होणार आणि कालांतराने याच्यामध्ये बल असेल, भरपूर सामर्थ्य असेल, म्हणून याला बलराम म्हटल्या जाईल. आणि कालांतराने ह्याचं आणखी एक नाव पडेल, ते नाव म्हणजे संकर्षण. आता हे कालांतराने नाही तर ऑलरेडी पडलेलं होतं. कसं? कारण या गर्भामधनं त्या गर्भामध्येच ट्रान्सफर केलं होतं योग मायेच्या थ्रू. त्याला संकर्षण क्रिया म्हटलं जातं. बेबी ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतात, इकडून तिकडं ट्रान्सफर करणं. मग ती क्रिया झाली होती म्हणून संकर्षण नाव पडलं होतं. आता ह्यांचं नाव ठेवलं. यशोदामय्या म्हणतात आता माझ्या लेकराचं पण नाव ठेवा. आता ओळखवलं तर होतं. मग यांच्या दोघींचं बोलणं, बाबा तर भलता मोठा ज्ञानी दिसतोय, तपस्वी दिसतोय, लगेच ओळखवलं बाबांनी. मग कृष्णाचं नाव ठेवायचंय. आता लल्ला लल्ला सगळे म्हणत होते. मग यशोदामय्या म्हणतात की आता माझ्या लल्लाचं पण नाव ठेवा. तेव्हा गर्गाचार्यजी म्हणतात की याचे तर हजारो नावं असतील. यशोदामय्या म्हणतात बाबा मी एक नाव ठेवायला सांगितलं, कुठलं तरी एक ठेवा. मग तेव्हा गर्गाचार्य म्हणतात की हा चित्तचोर आहे, लगेच कर्षित करतो, लगेच आकर्षित करून घेतो माणसाला. एका दृष्टीने याचा माणूस आकर्षित होतं, म्हणून याचं नाव कृष्ण पडेल. आता कृष्ण पडला. यशोदामय्या म्हणतात एक तर मी म्हातारपणात कुठं देवाचं नाव रामच घेता येत नाही. कृष्ण तेवढं क्रू, जिबीला पूर्ण पीळ मारा आणि स्न कसं जमणार? मग करायचं काय? यशोदामय्या म्हणल्या तुम्ही कृष्ण ठेवा की बलराम ठेवा, मी तर कनुवा आणि बलुवाच म्हणणार. कनुवा म्हणजे कान्हाजी आणि बलुवा म्हणजे बलराम. आता धीरे धीरे प्रभू मोठे व्हायला लागले. प्रभूंच्या बाललीला चालू झाल्या. एका दिवशी काय केलं प्रभूंनी? गौशाळेमध्ये गेले. नुकतंच गाईला वासरू झालेलं होतं. आता गाईचे वासर चपळ असतात, आता ते म्हशीच्या रेड्यासारखे नसतात. जसे तुम्ही बसताय एवढं बोलूनही नाही कळलं अर्थ नाही. म्हणजे ते कसं माहिती आहे का, अध्यात्मातला विनोद कळायला माणूस कापूर बुद्धीची लागतात आणि ते फक्त आमचीच माणसं आहेत, दुसरं कोणी नाही. आता रेडा कसा असतो मंदबुद्धी, जसे आपण बसलेलो. आता जन्मल्यावर पडूनच असतो, पण गाईच्या वासराचा तसं नसतो, तो तटडी असतो. आता गाईचं वासरू जन्माला आलं, तो तटड उड्या मारतोय. प्रभू गेले गौशाळेमध्ये, प्रभूंनी त्याची शेपूट धरली. आता हे नटकट धरली ना शेपूट, तेही नुकतंच जन्मलेलं होतं, त्याच्या अंगात तेवढीच तडतडी. याने असं प्रभूला घासत नेलं, प्रभूला पार लगे आपली पूर्ण विष्णुपुरी नांदेडच फिरून आणलं. प्रभू पार मातीने शेणाने भरले. मैया यशोदा प्रभूंना शिवा द्यायला लागल्या, का रे का असं करतोय? मातीतच खेळायचं असतं का तुला? लाज वाटते का रे जीवाला? मैया प्रभू विचार करतात, मी जगाचा मालक आहे आणि माझ्या जीवाला लाज वाटते का? म्हणाली यशोदा मैया. जाऊ दे, मैयाचं प्रेम नाही भेटत, त्याच्यासाठीच तर मी आलोय इकडे. आता मैयाने प्रभूंना परत पवित्र केलं, प्रभूंना स्वच्छ केलं आणि परत प्रभू गौशाळेत गेले. आता गौशाळेत गेले. आता काय केलं प्रभूंनी माहिती आहे का? प्रभू त्याच बछड्याजवळ गेले परत. आता आपलं कसं असतं, एकदा एखाद्या माणसानं परेशान केलं, आपण परत त्याच्याजवळ जात नाही. पण ते कान्हाजी ते म्हणतात, तू मला थोडं परेशान केलं का, मी तुला दुप्पट परेशान करणार. प्रभू गेले त्याच्याजवळ, त्या बछड्याचं तोंड धरलं आणि असं फाकवलं, असं हात टाकला मध्ये आणि दात मोजायला लागले, बछड्याचे दात. आता गाईच्या लेकराला दात येतात जन्मल्या, माणसांच्या येत नाहीत. तर प्रभू दात मोजतात. दात मोजत असताना काय झालं, दात मोजत प्रभूंनी त्याचे दात मोजले, घरात आले आणि घरात येऊन स्वतः असं केलं आणि स्वतःचे दात मोजायला लागले. आता लहान लेकराला सुरुवातीला किती दात येतात? खालचे 2 आणि वरचे 2, 4 दात. आता प्रभू रडायला लागले. यशोदा मैयाला म्हणायला लागले, मैया ते बघ ते रेडा आहे, ते गाईचं लेकरू आहे, त्याला एवढे दात आणि मला का दात आले नाही आणखी. एका दिवशी तर असाच हट्ट केला प्रभूंनी की मैया मला तो चंद्रच पाहिजे.
आता कसा पाहिजे. मैयानी काय केलं, टोपल्यामध्ये पाणी भरलं, प्रभूला दाखवलं, चंद्र दिला. आता झालं असं की प्रभू टोपलं फिरवतात. प्रभू जिकडे टोपलं फिरवतात चंद्रमा तिकडं वळतात. त्यांच्या इशाऱ्यावर सगळी सृष्टी चालते. हे काय. मग प्रभू असेच मोठे मोठे चालले. आता माखन चोरीची लीला प्रभूंनी प्रारंभ केली. त्या आधी एक लीला केली आहे ज्याला दामोदर लीला म्हटलं जातं. तर ती लीला म्हणजे कुठली. तर दामोदर लीलेचं वर्णन करताना असं येतं की एका दिवशी प्रभू मैयाशी बोलत मैयाच्या मांडीवर बसले. मैयाच्या मांडीवर बसले आणि बसल्यावर मैयाला म्हणतात, मैया तो को तेरो दूध ज्यादा प्यारो है या तेरो पूत ज्यादा प्यारो है. आता दूध का पूत म्हणल्यावर मैया काय म्हणणार. तुम्हाला काय, तुम्हाला तुमचं लेकरू जास्त प्रिय आहे का दूध जास्त प्रिय आहे. लेकरू. मैया पण म्हणली मोको मोरो पूत ज्यादा प्यारो आहे. आता जशी अशी म्हणली मैया, तसे प्रभूंनी काय केलं माहितीये का. तिकडं मैयानी एका पात्रामध्ये दूध ठेवलं होतं उकळण्यासाठी. प्रभूंनी दुधाला लगेच इशारा केला, भावा निघ बाहेर. आता त्यांच्या इशाऱ्यावर कोण नाही चालणार. ते दूध लगेच उकळायला लागलं. उकळत उकळत दूध बाहेर आलं. दूध उतू जाते. मैया यशोदानी तसंच प्रभूंना ठेवलं खाली, पळाल्या दुधाकडं. प्रभू विचार करायला लागले, मैयानी मला खोटं बोललं. मला म्हणे की मला माझं पूत जास्त आवडत आहे, मला माझं पूत जास्त प्रिय आहे, आणि पळाली दुधाकडं. प्रभूंना राग आला आणि प्रभूंनी जेवढे मातीचे मडके जे तुपाने दुधाने दह्याने भरलेले होते, लोण्याने भरले होते, प्रभूंनी घेतलं आणि एक एक करत सगळे मडके फोडले. आता मैया म्हणायला लागली, दिवसेंदिवस याची उदंडता वाढायला लागली, याला सजा नाही दिली तर हा असाच उदंड होत जाईल. बघा आता ईश्वराला सुद्धा सजा भेटतीये. तुमचे लेकरं फार छपरीपणा आपला, आणि तरी आम्ही काय म्हणतो, नाही एकुलतं एक आहे, त्यानं थोडंसं वाईट केलं तर जाऊ दे, लेकरू जीवावर येईल. आता मी माझ्या आईबाबांचं सांगू का, तसं मी तुम्हाला काल परवा पण सांगितलं होतं, ते लई स्ट्रिक्ट आहेत. आता बाकी लेकरांचं कसं असतं, त्यांनी त्यांच्या आईवडिलांना काही मागितलं ते लगेच हजर करतात. आता मी तर एकुलती आहे, काय तुम्हालाही माहिती आहे. पण माझं तसं नाही. मी काही मागितलं का नाही, आधी ते मला तरसवणार 1, 2, 3 महिने तरसवणार आणि 3 महिन्यानंतर देणार. का. मी त्यांना विचारलं की मला म्हणतात, डायरेक्ट कुठलीही गोष्ट भेटली की माणसाला किंमत नसते, आणि माणसाला त्या गोष्टीसाठी तरसावं लागलं की माणूस त्या गोष्टीला सांभाळून ठेवतो. बरं हे तर जाऊ द्या, वस्तूचं झालं. मी लहान होते, 3-3.5 वर्षाची होते. मला आणखी आठवतं, आईचं ब्युटी पार्लरचा चालू होता कोर्स, आणि माझी इच्छा होती की मला टेडी पाहिजे 5-6 फुटाचा. आता लहानपणीची इच्छा माझी आणि वास्तविक आहे. आणि मला टेडी पाहिजे म्हणल्यावर मी काय म्हणलं, मला टेडी पाहिजे, काय करा, मला टेडी आणून द्या. 3 वर्षाची होते मी तेव्हा. तो मला टेडी ते कधी भेटला माहिती आहे का, 15 वर्ष झाल्यावर. 6 फुटाचा दिला मग त्यांनी. कधी 15 वर्ष झाल्यावर. मी 18ची झाले तेव्हा मला तो 5 फुटाचा पांडा भेटला. आणि मला नेहमी ते म्हणते, कारण कसं आहे, तुम्ही जेव्हा देता का नाही, कधी आई वडिलांचं कर्तव्य असतं की लेकरांना परिश्रम करायला शिकवा. एक व्यक्ती होता, 2 मित्र होते, 2 शहरामध्ये कामासाठी गेले. आता कामासाठी गेल्यावर झालं असं, एकाच्या आईने काय केलं की त्याला शिदा बांधून दिला. नवनीतासारखं कोमल आहे का नाही, प्रभू त्याच व्यक्तीचं हृदय चोरी करतात. आणि प्रभूंच्या चित्ताला, प्रभूंच्या चरित्राला जर आपल्याला घ्यायचं असेल आचरणामध्ये, तर एकच कार्य करावं लागतं. काय. प्रभूंसमोर कधीच ज्ञानी होऊन बसायचं नाही. प्रभूंची लीला श्रवण करताना कधीच ज्ञानी होऊन यायचं नाही की मला एवढं येतं, मी एवढा मोठा आहे, नाही. कारण कसं असतं, खाली पात्रामध्ये आपल्याला भरता येतं, आणि जे पात्र ऑलरेडी भरलेलं आहे त्या पात्रामध्ये परत आपल्याला भरता येत नाही. असंच आहे की प्रभूंचं तुम्ही चरित्र श्रवण करताना खाली होऊन आलात का नाही, प्रभू त्यामध्ये ज्ञान भरतात, प्रभूंचं प्रेम भरतात, भक्ती भरतात. पण तुम्ही जर आधीच भरून आले, मी इतका ज्ञानी, मी इतका मोठी, मी इतका सामर्थ्यवान, प्रभू म्हणतात तुझं तू मर, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. मग आता प्रभूंनी नवनीत चोरीची लीला प्रारंभ केली. मग आता एका दिवशी काय झालं, चोरी करत करत गोपी आल्या मा यशोदांकडे कंप्लेन करायसाठी प्रभूंची, की तुझा लल्ला असा करतोय, तुझा लल्ला तसा करतोय. एक गोपी म्हणते की अगं यशोदा, माझ्या घरामध्ये दही दूध लोणी काही नव्हतं, तुझ्या लल्लाला माहीत होतं, तो घरात आला, पाहिलं त्याला कुठंच काही भेटलं नाही, काही भेटलं नाही म्हणून त्यानं काय केलं, तो आतल्या घरात गेला. आतल्या घरात माझी पोरगी झोपलेली होती बाजवरती. आता ती बाजवरती झोपलेली होती. आता त्या काळामध्ये केस लांब होते बरं सगळ्यांचे. आता ज्या स्त्रीचे केस लांब असतात तिला पद्मिनी म्हटलं जातं.
साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणलं जातं. आणि शास्त्र असं सांगतं की स्त्रियांनी कधीच केस नाही कापले पाहिजे, कारण स्त्रियांचे केस फक्त एकाच अवस्थेमध्ये कापले जातात. कधी? जेव्हा त्यांचे पती मरतात. शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. आता ते गेलं, लॉंग हेअर्सची फॅशन गेली, पार इथं चालू आम्ही हळूहळू बॉयकटकडे चाललो आहे. लांब केस आम्हाला नकोच आहेत, आम्ही संस्कृती सोडली आणि फॅशनकडे वळायला लागलो. मग आता तिचे केस लांब होते, माझ्या मुलीचे केस लांब होते. तुझ्या कन्हैयाने काय केलं की ते केस घेतले माझ्या पोरीचे बाजाला बांधले, आणि जसे बाजाला बांधले अशी पक्की गाठ मारली आणि हळूच खालून म्हटला हव्वा. आता जशी अशी आवाज केला, माझी पोरगी घाबरून उठली ना, आणि जशी ती घाबरून उठली आणि ओरडायला लागली की हव्वानी पकडलं, हव्वानी पकडलं, मला हव्वानी पकडलं, भूतानी पकडलं, भूतानी पकडलं. मग जेव्हा मी आत गेली, मी पाहिलं की हव्वा किंवा काही नव्हता, तुझा हव्वा होता तिथं, त्यांनी केस बांधले होते. आता एक गोपी काय म्हणते की प्रभू माखन चोरीच्या लीला करतात. मग यशोदा मैया काय म्हणले एका गोपीला की माझा कन्हैया चोरी करतोय ना, मग तुम्ही त्याला बसवायचं, त्याला खाऊ घालायचं, त्याला जेवढं माखन खायचं आणि पाठवायचं. एक गोपी म्हणते अगं यशोदा मी ते पण केलं, पण तुझा लल्ला इतका चमत्कारी आहे का नाही. मी त्याला म्हणलं कन्हैया तुला पाहिजे ना, मी थांब, तू बस, मी वाढून देते तुला माखन. तो मला म्हणतो तुला काय मी भिकारी दिसतो का, माझ्या घरी गायी आहेत, हजारो लाखोंनी गायी आहेत, तुला पाहिजे तर घेऊन जाय माझ्या घरून. मग मी म्हणलं तू चोरी का करतो, तर मला म्हणे माझ्याशी जास्त प्रश्नोत्तरी करायची नाही, मला बोलायचं नाही जास्त, असं उलटं बोलून जातोय तुझा लल्ला. आणि परत मला म्हणे की मी काय तुला भिकारी दिसतो का, मला वाढतो म्हणतीये तू. अशा प्रभू लीला करायला लागले. मग एका दिवशी प्रभूंवर संकट जास्त येतात, मग म्हणून नंदबाबांनी ठरवलं की आता गोकुळ सोडायचं, वृंदावनामध्ये प्रस्थान करायचं. वृंदावनामध्ये प्रस्थान केल्यावरती झालं असं, आता काही गोकुळातल्या बाललीला आपल्याला उद्या पण श्रवण करायचं, ते विसरू नका. वृंदावनामध्ये प्रस्थान केलं. एके दिवशी दिवस आला ज्या दिवशी आताच आणू नका त्यांना, थांबा, हे इकडचे सगळे चलबिचल व्हायले, आणखी लीला प्रारंभ झाली नाही, त्यांना लपवून ठेवा जरा. इकडं तुम्ही बघा, नाही तर मी उठून चालली, मी गेल्यावरती जातील, जाऊ का मी. इकडं हे मध्ये पाणी देणं बंद करा बरं. ग्लास घ्या, ते ग्लास घ्या. कथा श्रवण करत असताना कथा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही पिला पाहिजे. भागवतातले नियम आहेत हे. वक्त्यासाठी तर आहेत, श्रोत्यांसाठी पण आहेत. रोज बघताच की इतकं बोलताना एक थेंब पित नाही, कथा झाल्यावर जाताना पिते पाणी, एवढ्यावरून तर समजून घ्यायचं. आणि मध्ये ना पाणी आणून असं खायला प्यायला देऊन चलबिचल करत जाऊ नका. प्रभू वृंदावनात गेले. वृंदावनात गेल्यावर एका दिवशी इंद्राची पूजा करायची ठरवलं. हवनसाठी सगळे सामग्री मैया रेडी करायला लागले. प्रभू म्हणतात मैया मी हे खाऊ का. यशोदा मैया म्हणतात की नाही, हे तू नाही खाऊ शकत. का नाही खाऊ शकत, कारण इंद्राचा भोग आहे. आता प्रभू नंदबाबाकडे गेले. नंदबाबाला विचारतात हे इंद्राची पूजा आहे काय, नक्की कशामुळे करतात. नंदबाबा म्हणतात की इंद्रदेव आपल्याला पाणी देतात. बरं हे मी 56 भोग आणायला सांगितलं होते, कुणी काय भोग आणले असतील तर इथे ठेवून द्या, बाकी तर आमचं टोपलं भरून गेलंय. थांबा थोडं थांबा. आता झालं असं, जसं कान्हानी नंदबाबांना विचारलं, नंदबाबा सांगतात की कन्हैया तू कुठलंच काम सरळ करत नाही, तुला काहीतरी बोलायचं म्हणून तुम्हाला हे विचारतो, सरळ सांग तुला काय वाटतं. कान्हाजी म्हणतात की बाबा इंद्राला सुद्धा जो सामर्थ्यवान देतो ते माझा प्रभू आहे. इंद्राला शक्ती सुद्धा प्रभूच देतात, त्यांनी सांगितलेलंच करतात इंद्र. मग असं जर इंद्र करतात, आपण पूजा कोणाची केली पाहिजे. आपल्यासाठी खरे देव कोण आहेत, गोवर्धन पर्वत आहे. का, आपल्याला लाकडं कोण देतं, गोवर्धन पर्वत देतं. आपल्या गोमातेला चारण्यासाठी चारा कोण देतं, गोवर्धन पर्वत देतं. आपल्याला प्यायला पाणी कोण देतं, गोवर्धन देतं. खाण्यापिण्यासाठी फळं कोण देतं, गोवर्धन देतं. इतकं सगळं काम जर गोवर्धन पर्वत करतोय, तर आपण इंद्राची पूजा नाही केली पाहिजे, आपण गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. आता प्रभूंची गोष्ट सगळ्यांना पटली, सगळ्यांनी ऐकलं की गोवर्धनाची पूजा केली पाहिजे, तयारीला लागले. पण सगळे म्हणतात प्रभूंना कन्हैया जर तुझा गोवर्धन प्रगट नाही झाला तर तू आमचा मार खाणार. कन्हैया म्हणतात अरे बघा, तर नाही प्रगट झाला तर मी प्रगट होईल, कशाला काळजी करता. आता पूजासाठी सामग्री घेतली. सगळे वृंदावनवासी गोवर्धन पर्वताकडे येतात पूजा करण्यासाठी. आणा त्यांना, आता आणा लवकर त्यांना. सगळे गोवर्धन फोटो नंतर काढा तुम्ही, आणा, नाही तर इथं मला सगळं स्वाहा करून जावं लागल. लवकर आणा.
सगळे गोवर्धनवासी इकडे सगळे वृंदावनवासी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यासाठी इकडे येत आहे. पूजा प्रारंभ केली गोवर्धन पर्वताची. आताच नाही, थांबा थोडं, पूजा केल्याशिवाय नाही होत. त्यांना पाठवा आधी. सगळे इकडे आले, पूजा केली, भोग लावायची वेळ आली. आता सगळे आले, भोग लावायची वेळ आली. भोग लावताना साक्षात गोवर्धन पर्वत प्रगट झाले आणि त्यांनी भोग लावला. आता मग सगळे वृंदावनवासी म्हणायला लागले, गोवर्धनाची परिक्रमा करायला लागले. मैं तो गोवर्धन को जाऊंगी रे मीत, नाही माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी, नहीं माने मारो मनवा. मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी, नहीं माने मारो मनवा. नहीं माने मारो मनवा, नहीं माने मारो मनवा. नहीं माने मारो मनवा, नहीं माने मारो मनवा. मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी, नहीं माने मारो मनवा. मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी, नहीं माने मारो मनवा. सात कोस की करी रे परिक्रमा, सात कोस की परिक्रमा. सात कोस की परिक्रमा, सात कोस की. मैं तो मानसी गंगा नहाऊंगी, नहीं माने मारो मनवा. मैं तो मानसी गंगा नहाऊंगी, नहीं माने मारो मनवा. नहीं माने मारो मनवा, नहीं माने मारो मनवा. नहीं माने मारो मनवा, नहीं माने मारो मनवा. मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी, नहीं माने मारो मनवा. मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी, नहीं माने मारो मनवा. सगळे वृंदावनवासी गोवर्धन पर्वताची परिक्रमा करायला लागले. सात शेर की करी रे करैया, सात शेर की करी रे करैया. सात शेर की करी करैया, सात शेर की कई. मैं तो संतन को जिमाऊंगी, नहीं माने मारो मनवा. मैं तो संतन को जिमाऊंगी, नहीं माने मारो मनवा. नहीं माने मारो मनवा, नहीं माने मारो मनवा. नहीं मारे मारो मनवा, नहीं मारे मन मनवा. मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी, नहीं माने मारो मनवा. मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी, नहीं माने मारो मनवा.
बालकृष्ण छवि चंद्र सखी बालकृष्ण बालकृष्णी छवि चंद्र सखी चंद्र सखी जब बालकृष्ण छवि चंद्र सखी जब बालकृष्ण मैं तो हरि दर्शन को पाऊंगी नहीं माने मारो मनवा मैं तो हरि दर्शन को पाऊंगी नहीं माने मारो मनवा नहीं माने मारो मनवा नहीं माने मारो मनवा मनवा नहीं माने मार मैया मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी नहीं माने मारो मनवा मैं तो गोवर्धन पूजन जाऊंगी नहीं मार बोल गोवर्धन भगवान की जय गोपाल भगवान की जय श्री भागवत महापुराण की जय। सगळे वृंदावनवासी थांबा मारा मारा परिक्रमा मारा सगळे वृंदावनवासी गोवर्धन पर्वताची परिक्रमा मारतात 2 दिवस झाले पूजन झालं इंद्र म्हणतोय आणखी आपला भोग आलेलाच नाहीये झालं का इंद्राचे सहाय्यक म्हणतायत सेवक म्हणतायत की प्रभू त्या कानाने असं सांगितलंय की इंद्राची पूजा करायची नाही गोवर्धनाची पूजा करायची आता इंद्राने मेघांना बोलावलं आणि वृंदावनावर वर्षा करायला सांगितली वृंदावर घनदाट अशी वर्षा झाली की बाढ आली आता बाढ आल्यावर असं झालं करायचं का रक्षण करायचं कसं आता प्रभू कृष्ण म्हणतात की मी गोवर्धन उचलणार पण त्याआधी सगळ्यांनी प्रार्थना करा गोवर्धन पर्वताला की तुम्ही आमची सहायता करा गोवर्धन पर्वताने अनुग्रह दिला की तुम्ही मला उचलून घ्या मी उचलेल आता गोवर्धन पर्वताला उचल भगवान श्रीकृष्ण करंगळीने गोवर्धन पर्वताला उचलतात नुसतं वारं नाही पाऊस पण पडत होता खाली खाली खालून 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 खाली प्रभू असं नका करू प्रभूने गोवर्धनाला उचललं गोपाल कृष्ण भगवान गोवर्धन भगवान गोपाल कृष्ण भगवान करंगळी लावा करंगळी लावा आता प्रभूंनी वरच राहू द्या प्रभूंचे बोट वरच राहू द्या तुम्ही सगळे आता थांबा सगळे गोवर्धनाचे आश्रित झाले आणि आश्रित झाल्यावरती आता सगळे गायन करायला लागले प्रभूंनी करंगळीवरती 7 दिवसांपर्यंत गोवर्धन पर्वत उचललं आता इथे सगळे गोवर्धन पर्वताला प्रभूचं वर्णन करतात वर्णन करत असताना काही गोपाल म्हणले की कन्हैया तू किती दिवसांपासून पर्वत उचललंय आता तू पर्वत उचललाय ना मग आम्ही पण लाकडं लावली लाकडं लावा तिकडून लावा तिकडून कन्हैया आम्ही लाकडं लावलेली तुझ्या एकट्याच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत नाहीये आम्ही सहाय्यक आहोत प्रभू म्हणतात असं का कन्हैयाला म्हणतात की तू करंगळी काढून घे आता जसे प्रभू करंगळी काढतात तसा गोवर्धन पर्वत खाली सटकतो प्रभू परत करंगळी लावतात प्रभू परत करंगळी लावतात इथं प्रभूच घाबरतात आता सगळे गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतात आणि मध्ये गीत गायन चालू झाले आता सगळ्यांनी उभं टाका ते बांधून टाका साईडला तिथे बांधा त्या खांब्याला दोरी बांधा सगळे उभं टाका आता श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन
भजले हर का प्यारा नाम है। गोपाला हर का प्यारा नाम है, नंदलाला हर का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हर का प्यारा नाम है। आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल। बीच में मेरो मदन गोपाल, हरि हरि बीच में मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। हरी छोटो सो मेरो मदन गोपाल, हरी छोटो सो मेरो मदन गोपाल। काली काली गैया गोरे गोरे ग्वाल, काली काली गैया गोरे गोरे ग्वाल। श्याम वरण मेरो मदन गोपाल, हरि श्याम वरण मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, हरि छोटो सो मेरो मदन गोपाल। घास खावे गैया दूध पीवे ग्वाल, घास खावे गैया दूध पीवे ग्वाल। माखन खावे मेरो मदन गोपाल, हरि माखन खावे मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, हरि हरि छोटो सो मेरो मदन गोपाल। ओह छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हाथ। बंसी बजावे मेरो मदन गोपाल, हरि बंसी बजावे मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, हरि छोटो सो मेरो मदन गोपाल।
सखिया मधुबन बाग, छोटी छोटी सखिया मधुबन बाग। रास रचायो मेरो मदन गोपाल, हरि 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 रास रचायो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे, छोटो सो मेरो मदन गोपाल। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। राधा रमन हरि गोविंद बोलो, राधा रमन हरि गोविंद बोलो। छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, हरि छोटो सो मेरो मदन गोपाल, हरि छोटो सो मेरो मदन गोपाल, हरि छोटो सो मेरो मदन गोपाल। रात शाम सपने में आए, रात शाम सपने में आए। दैया पी गए दैया, दैया पी गए सररररररर सररररररर। रात शाम सपने में आए। जब श्याम मेरी खिड़की खोली, जब श्याम मेरी खिड़की खोली, मैं तो उनसे कुछ ना बोली। खिड़की कर गई खिड़की, खिड़की कर गई कररररररर कररररररर। रात श्याम सपने में आए, रात श्याम सपने में आए। श्याम मोरी माखन खायो, जब श्याम मोरी माखन खायो, मन ही मन श्याम मुस्कायो। मटकी फोड़ी फोड़ी मटकी, मटकी फोड़ी रात श्याम सपने में आयो, रात श्याम सपने में आयो। जब श्याम मोरी चूनर झटकी, जब श्याम मोरी चूनर झटकी, कांधे पे मेरी चूनर लटकी। चूनर उड़ गई चूनर, चूनर उड़ गई चूनर, उड़ गई चूनर, उड़ 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 गई चूनर, उड़ गई
सपने में आए। चंद्र सखी जब कृष्ण छवि, चंद्र सखी भज कृष्ण छवि, कान्हा ने उजियारे जैसी, भव से तर जाए भव से तर जाए तररररररर तररररररर। रात श्याम सपने में आए, रात श्याम सपने में आए। दैया पी गए रात श्याम सपने में आए, रात श्याम सपने में आए, रात श्याम सपने में आए। बोल गोपाल कृष्ण भगवान की जय, बोल वरधर महाराज की जय। लाजली कृष्णाला राधा ही लाजली, लाजली कृष्णाला राधा ही लाजली। त्याने केली कला अशी दावली लीला, त्याने केली कला अशी दावली लीला, त्याच्या मुरलीची गोडी ही लागली। लाजली कृष्णाला राधा ही लाजली, लाजली कृष्णाला राधा ही लाजली। आली हो राधा आली, चोरे पावला न लपून आली, आली रे आली आली हो राधा आली, चोर पावला न लपून आली। हाळू 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 वृंदावनी त्या कळबाखाली, हाळू 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 वृंदावनी त्या कळबाखाली। नाही कळल्या कुणा तिच्या खाना कुणा, नाही कळल्या कुणा तिच्या खाना कुणा, राधा कृष्णाची जोडी ही सजली। लाजली कृष्णाला राधा ही लाजली, लाजली कृष्णाला राधा ही लाजली।
राधेच्यावरी कशी प्रीत ही जगात गाजली लाजली कृष्णाला राधा लाजली कृष्णाला राधा राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय आज के आनंद की जय गोवर्धन भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की लाजली कृष्णाला. आता नका लाजू, उद्या आणखी नाचायचंय क्योंकि कल मेरे यार की शादी आहे. उद्या वराडी बनून यायचंय सगळ्यांनी. मुलीचा पक्ष मुलाचा पक्ष वेगळा असणार. भगवान श्रीकृष्णाचं लग्न आहे आणि सगळ्यांनी उद्या लाल वस्त्र परिधान करून यायचे. लाल कपडे दिसले पाहिजे. जसे काल पिवळे होते तसे उद्या लाल दिसले पाहिजे. आणि हां, आता बसा, 2 मिनिट बसा. थोडंसं वर्ण ऐकून नंतर आरतीला करू, कारण आमचं पण माणसांना जायचंय. लवकर बसा, लवकर बसा. बसा आणि असा हात पुढं करा. आरती आहे मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट. आरती नाही नका, मग गळाच काम करणं त्याला म्हणतो. शांत बसा, शांत बसा. मी आहे आणखी, मी गेली नाही. हात पुढं करा सगळ्यांनी असा. लवकर बसा, लवकर बसा. असं हात पुढं करा, हात पुढं करा लवकर लवकर. ओय तू नको लाजू भावा, हात पुढं कर गप. हात पुढं करा सगळ्यांनी, हात पुढं, हात पुढं. एक एक हात पुढं करा. एक हात असा असा. लवकर लवकर, वेळ कमी आहे, आमच्या माणसांना जायचंय. लवकर केले का? आता माझ्या मागं मागं म्हणा. हात पुढं. वट्ट्यावर बसलेले धुणं धुवत नाही, हात धुव. आजचा दिवस, एकच दिवस राहिला तुम्हाला नाचायचा उद्या, कारण परवा विरहच विरह आहे. म्हणून उद्याचा दिवस आहे. बघता बघता गेले 5 दिवस. उद्या 6वा आणि 7वा, 2 दिवसात मीही जाणार. मग सगळं भणभण लागणार. म्हणून एकदा हात पुढं करा. शेवटचा आजचा दिवस, शेवट, एवढ्यावरून शेवट. आणि माझ्या मागे म्हणा, हा आमच्या गावातला 4था अखंड हरिनाम सप्ताह आहे. या 4 वर्षांमध्ये आमच्या गावामध्ये मोठे मोठे कीर्तनकार, कथाकार येऊन गेले. आम्ही त्यांचं ऐकलं नाही. आम्ही तुझं पण ऐकणार नाही. धन्यवाद. जीवन सार्थक झालं माझं. ऐकत नाही का? ऐकता का नाही? ऐकावंच लागणार. उद्या वराडी बनून यायचंय, असं यायचं नाही. उद्या लग्नात जसं जातं तसं यायचं, कारण उद्या प्रभूंचं लग्न आहे. काही बाललीलांचं श्रवण उद्या पण होईल. आता कसं आपल्याजवळ 3च तास आहेत. इतकं सगळं स्पर्श करून जातं. आज आपण डायरेक्ट 9व्या स्कंदामध्ये आलो. सगळ्यात जास्त अध्याय 9व्या स्कंदात आहेत. 10व्या स्कंदामध्ये प्रभूंचं शेवट आणि नंतर मग पुढं तिकडं. आणि मग 12व्या स्कंदामध्ये तर सगळं कलियुगाचं वर्णन आहे. 11व्या स्कंदामध्ये प्रभूंचं निजधामगमन आहे. ते उद्या आणि परवा, म्हणजे आपल्याकडे 3च स्कंद बाकी आहेत आता. आणि त्यात पण खूप साऱ्या कथा राहिल्याच श्रवण करायचं. आता एवढं 7 दिवसांमध्ये 3 तासामध्ये पूर्ण भागवत महापुराण सांगणं होत नाही. कुणी सांगूही शकत नाही. फक्त स्पर्श करून जावं लागतं. मग आजचा 5वा दिवस. उद्या येणार का नाही वराडी बनून? आणि उद्या लग्नासाठी जोडपं पाहिजे. आपल्या गावात जे नवीन जोडपं असेल लग्न झालेलं त्यांचं लग्न लावायचं. लेकरांना इथं
म्हणजे लेकरांचं नसतं लावतात, लग्न झालेलं पाहिजे. एकदा का इथं लग्न झालं की परत मग ते 7 जन्माचे साथी बनतात, म्हणून इथं लग्न व्हायला पाहिजे. माहितीये का, हे जे आपण म्हणतो का नाही परत लग्न नाही झालं पाहिजे, दुसरीकडे परत नाही झालं पाहिजे. इथे राधा कृष्णाच्या रूपामध्ये जर परत लग्न झालं तर 7 नाही, परत प्रत्येक जन्माचं गठबंधन होतं तुमचं. आता ज्यांना प्रत्येक जन्माचं गठबंधन पाहिजे तुम्ही या, आणि ज्यांना नको वैताग आलाय उद्या एक जोडपं या, आणि उद्या इथं जोडपंच असणार. कारण लहान लेकरांचं लग्न कृष्णाचं आणि माता रुक्मिणीच्या रूपामध्ये लावलं जात नसतं, ते पाप लागतं आपल्याला, उलटं काम होतं ते. भागवत महापुराणात आहे, वाटलं तर इथं मी हायलाईट करून ठेवलेलं आहे, जाताना तुम्हाला दाखवून जाईल. आता झालेच सगळं, तर शेवटी आरतीसाठी सगळ्यांनी उभं टाका लवकर लवकर. सुरुवातीचं दुसरं कडवं, मधलं कडवं आणि शेवटचं कडवं. सगळे उभे टाका. महाराज तुम्ही सारखा थोडा, महाराज तुम्ही वर या ना आरतीला, वर या तुम्ही या साईडला. त्यांना एक आरतीचं ताट महाराजांच्या हातात द्या, कोणाचं महाराजांना द्या. फॅन बंद करा, तिकडचं त्यांना नाही, त्यांचं काही नाही, बंद करून टाका सगळे. दिवे लावले. माया हो शांत बसाय आता तरी, याला नाही तिला म्हण, पर्दे के पीछे ती आहे. उभं टाका लवकर लवकर. मागचं बसलेलं तुम्हाला काय आणखी चिटकलंय का खाली? शांत शांत आरतीला उभं टाकायचं. ओम सहस्रांताय सहस्रमूर्ते सहस्रपादाय शिशिरोर भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि विधारिणे नमः. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला हरि नाम यही जग के मंगल की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला, ये सुख करनी ये दुख हरनी, श्री मधुसूदन की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है. ये मधुर बोल मधुबंड खोल सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, श्री राम यही घनश्याम यही प्रभु की महिमा की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है. ओ आरती सतगुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की, घटा सतगुरु की मन मोहे, नयन अमृत वर्षी सोए, ललित अति बाल भस्त है चाल, कष्ट सब तारन हारे की. आरती सतगुरु प्यारे की, आरती सतगुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की. शीस पर गंगा ग्यारा की, बड़ी चरणों बट के साकी, मिली गुरु कृपा मिटी सब व्यथा, हमारे सतगुरु प्यारे की. आरती सतगुरु प्यारे की, आरती सतगुरु प्यारे की, भक्त जन तारन हारन से, दृष्टि से शक्तिपात करते,
महाराज दुलारे की, आरती सतगुरु प्यारे की, आरती सतगुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की। सब जग फिरते रहते आप, मिटाते सबका दुख संताप, प्रकट भगवान निराली शान के सबके आंखों के तारे